काही प्रेक्षक मैदानामध्ये मांडी घालून सामन्याचा आस्वाद घेत आहेत. आम्ही सदर प्रेक्षकांना विनंती करतो, आपण तिथे बसू नका. समोर समोर आमच्या समोर काही दोन प्रेक्षक मैदानामध्ये मांडी घालून शेजारी शेजारी मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण तिथून उठायचंय आणि पाठीमागे गॅलरीत जाऊन बसा. आज कोणालाच आम्ही परवानगी देत नाही मैदानामध्ये बसण्याची, कारण तुम्ही बघताय टॉवर, लाईटचे टॉवर आहे, तिथे लाईट्स आहे आणि तिथे धोका खूप मोठा आहे. थँक्यू थँक्यू. इथं व्हेरी फास्ट बॉल आणि फलंदाज बाद. ते पहिला फलंदाज महालक्ष्मी स्टोन क्रशर संघाचा होईल बाद. मोहोळ 11 न टॉस जिंकला. माफ करा, मोहोळ संघाचा पहिला फलंदाज होईल बाद. महालक्ष्मी स्टोन क्रशरनं टॉस जिंकला होता, क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि पहिल्या चेंडूवरती पहिलं यश मिळवलेलं आहे. एक जबरदस्त मॅच आपल्याला या दोन संघामध्ये बघायला मिळेल. 4 षटकांची मॅच आहे. कमी षटकांची मॅच म्हटलं की मग त्या मॅचमध्ये मजा येते, कारण एखाद्या संघाचं एखादं षटक जरी खराब आलं तरी तिथे त्यांना पुढे मॅचमध्ये परत येण्यासाठी संधी मिळत नाही आणि त्यामुळं कन्सिस्टन्सी खेळ, खूप जबाबदारीपूर्ण ही षटकं खेळावी लागतात. कसोटी क्रिकेटमध्ये आपण एखादा स्पेल जरी तुमचा किंवा एखाद्या सत्रामध्ये खराब खेळ झाला, पुढच्या सत्रामध्ये तुम्ही त्याची भरपाई करू शकता, परंतु वन डे क्रिकेटमध्ये तेवढी संधी कमी होतात, T20 क्रिकेटमध्ये कमी होतात आणि ती जर मॅच टेनिस बॉलची असेल तर तिथे संधीच नसतं आणि 4 षटकांची मॅच असेल तर मात्र अत्यंत खडतर अवस्था होऊन जाते. यावेळेस डाव्या बाहेर चेंडू आहे, वाईडची घोषणा. एक अतिरिक्त धावे बरोबर धावफलकाला होईल सुरुवात. पहिल्या चेंडूवरती व्हेरी फास्ट बॉल, विकेट. जिथे बाद झाला तो जयदेव. लखन नवीन फलंदाज. जयदेव आणि विठ्ठल ही जोडी मैदानामध्ये, तर लखन एका बाजूला नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहणार आहात, विठ्ठलला स्ट्राईक एंडवरती लखन. फुलर लेनचा चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे दूरवर झेपावतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, थ्रो यष्टीरक्षकाकडे, मात्र खूप उशिरानं. थ्रो करणं खरं तर ही क्रिकेटमध्ये कला आहे, मोठी कला आहे आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आम्हाला थ्रो बघायला मिळतात, असे फ्लॅट थ्रो असतात. आपण सचिन तेंडुलकरला बघितलं असेल थ्रो करताना, अगदी फ्लॅट असतो. सीमारेषेवरून सुद्धा तेंडुलकरचा थ्रो असा फ्लॅट येतो, जास्त वर हवेत नसतो किंवा तो बऱ्याच वेळा टप्प्यावरती चेंडू टाकत नव्हता. आणि टेनिस क्रिकेटमध्ये तसेच थ्रो तुम्हाला बघायला मिळतील. याबरोबरच हो हो अक्रॉस दी लाईन होता फलंदाज. शेवटच्या क्षणी त्याने बघितलं चेंडूची मोमेंट ऑफ साईडला आहे, फटका बदलला त्याने, परंतु ही जी कारागिरी ती त्याला सक्सेस करता आली नाही. चेंडू निर्धाव आहे. एकदा एक किस्सा तुम्ही ऐकला असेल, तेंडुलकरचा एक किस्सा ऐकला असेल थ्रोच्या बाबतीमध्ये. तेंडुलकरने सांगितलं की मी या बाजूने थ्रो फेकला तर तो चेंडू पलीकडच्या बाजूला जाईल चेंडूच्या. हे बाकीचे खेळाडू म्हटले नाही, जमणारच नाही, जाणारच नाही. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता, बाहेरची कड, हो हो खराब क्षेत्ररक्षण, पाय नाडवण्याचा प्रयत्न आणि तिथे अडलेला आहे चेंडू. खरं तर गवतामुळे स्पीड अजून कमी झालं, त्याचा परिणाम 2 धावा आणि धावफलकावरती पुढे 5 षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू आहे. किस्सा असा होता की तेंडुलकरनं सांगितलं की मी थ्रो करू शकतो, मैदानाच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत, दुसऱ्या बाजूला मी चेंडू फेकू शकतो. बाकीचे सहकारी म्हटले नाही फेकू शकत तू. म्हटलं चला लावा बेट. याबरोबरच हा चेंडू आपण बघू शकतो, यस यस यस, धाव मिळणार नाहीये. धावफलकावरती असतील धावा, 5 धावा. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू आहे. 5 धावा. मोहोळचा संघ खरं तर एक मजबूत संघ आहे, कारण संतोष नलावडे, लखन सारखे खेळाडू या संघामध्ये आहेत. संतोष नलावडे क्रिकेटचा खूप मोठा अनुभव आहे, विशेष म्हणजे खूप मोठ्या दर्जाचं क्रिकेट तो खेळलेला आहे. व्यावसायिक क्रिकेटमध्ये त्यानं खूप काळ घालवलेला आहे आणि त्यानंतर तो आता स्थानिक क्रिकेटमध्ये रमलेला आहे. याबरोबरच चेंडू अपील तिथे, दुसऱ्यांदा अपील तिथे, मात्र पंचांवरती कोणताही परिणाम नाही. इथे चेंडू निर्धाव ठरेल. खरं तर नवीन पंच आहेत, त्यामुळे मला वाटलं होतं की या प्रेशरचा काहीतरी परिणाम होऊ शकतो, परंतु ते पंच किती निगरगट्ट असतात याची प्रचिती आपल्या या नवीन पंचांनी देखील दिलेली आहे. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा 5. एखादं लहान मुलगा आपल्याकडे मागतं काहीतरी, द्या 5 रुपये द्या, 10 रुपये द्या, आपण त्याला देत नाही, ते 1 रुपयापर्यंत येतं तरी देत नाही. पण एक वेळ अशी येते की दया येते आणि मग आपण देतो काढून खिशातून.
पण पंचांना इथे दया माया येत नाही आणि असेच पंच आहेत. तर तेंडुलकरच्या किस्स्याकडे पण जाऊ आपण. दरम्यान धावफलकावरती आहेत 5 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे आणि धावफलकावरती मोहोळचा संघ 5 धावा. तर तिथे तेंडुलकरने सांगितलं मी थ्रो करू शकतो, बाकीचे खेळाडू म्हटले नाही करणार आणि मग बेट लावा म्हटले. तर तिथं बेट लावली. तेंडुलकरने सांगितलं तुम्ही काय सांगाल ते द्या मला आणि जर नाही मी थ्रो फेकू शकलो तर तुम्ही जे कबूल केलेले ते मी तुम्हाला देईल. अर्थात ती बेट काय लागली ही माहिती मलाही समजली नाही, पण बेट लागली होती हे निश्चित आहे. दरम्यान चेंडू उंच आकाशामध्ये मिड विकेट लॉंग ऑनच्या डोक्यावरून मिळतील 6 धावा. षटकार. अजिबात नाही म्हटलं, हा बेट नाहीये, ही बेट नाहीये, बेट कॅन्सल, बेट कॅन्सल. चेंडू हवेमधून ज्यावेळेस ग्राउंडच्या पलीकडे जात होता, सिद्धूने सांगितलं बेट कॅन्सल, बेट कॅन्सल. तेंडुलकर म्हटला का कॅन्सल? तो म्हटला तू रनअप घेतलेला आहे, त्याच्यानंतर उडी मारलेली आहे आणि मग चेंडू फेकलेला आहे, असं नाही फेकायचं, एका जागेवरूनच फेकायचा तर बेट. तेंडुलकर म्हटला ठीक आहे, एका जागेवरून फेकतो. दरम्यान चेंडू एका जागेवरून फेकलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फलकावरती आपल्याला परत एकदा जायचे. 18 धावा. ज्या बेटची आम्ही चर्चा करत होतो, बरेच अशा कहाण्या आहेत त्या अनसुन आहेत. आपल्याला बरेच वेळा उजव्याच्या बाहेर टाकलेला हा चेंडू वाईड ठरेल. खरं तर 2 षटकार या षटकामध्ये आलेले आहेत आणि त्यामुळेच गोलंदाज प्रेशरमध्ये असू शकतो. धावफलकावरती आहेत 19 धावा. पहिल्यांदा नवजोत सिंग सिद्धूनं सांगितलं की नाही जमणार, ही बॅट कॅन्सल आहे आणि मग परत तेंडुलकरला सांगितलं की तेंडुलकरने कबूल केलं की मी एका जागेवरून फेकतो बॉल. चेंडू उंच आकाशामध्ये आणि इथे झेल टिपलेला आहे. फलंदाज होईल बाद. धक्का दुसरा. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू असताना 2 गडी बाद 19 मोहोळ राजयोग 11च्या आणि त्यावेळेस तेंडुलकरनं एका जागेवरून चेंडू फेकला. तो पलीकडच्या ग्राउंडच्या पलीकडच्या बाजूपर्यंत पोहोचला होता. तेंडुलकर ती बेट जिंकला होता. आता नंतर त्याला ती बेट मिळाली की नाही मिळाली ही माहिती उपलब्ध नाहीये. मात्र ती बेट त्या थ्रोची बेट तेंडुलकर जिंकलेला होता. थ्रोवरून या गोष्टी आपण निश्चित प्रकारे चर्चेला घेतल्या. दरम्यानच्या काळामध्ये परत एकदा चेंडू निर्धाव ठरेल. धावफलकावरती 19 धावा आहेत. आपण बघत असतो अशा बेट्स इथे देखील होतात. पलीकडच्या बाजूला अभिजित काळे सर बसलेले आहेत. काल ते माझ्याशी एक बेट लावत होते. कदाचित त्यांनी जिंकली असते ती. मी असं ऐकलेलं आहे की मामा सुद्धा अशा बेट लावण्यामध्ये आणि जिंकण्यामध्ये पटाईत आहेत. आतापर्यंत त्याने अशा 12-13 बेट जिंकलेल्या आहेत. रक्कम किती जिंकली हे त्यांनी सांगितलं नाही, पण त्या बेट जिंकलेल्या आहेत हे त्यांनी सांगितलं. विशेषतः राजकीय विश्लेषणामध्ये त्यांचा अभ्यास मोठा आहे आणि मी बघत असतो इथे मैदानामध्ये बसल्यानंतर सुद्धा ते त्याच गोष्टींची माहिती घेत असतात आणि त्यामुळं सातत्यानं एकाच गोष्टीचा आपण अभ्यास करत राहिलो, एकाच गोष्टीच्या पाठीमागे ज्यावेळेस आपण खोलात जात राहिलो तर खूप मोठा अभ्यास होतो आणि तुम्ही राजकीय विश्लेषक व्हायला हरकत नाही. ते सुद्धा एक चांगलं फील्ड आहे. 2-3 चॅनल्सशी संपर्क करून ठेवा, मला बोलवा आणि चालू द्या, काहीच हरकत नाही. त्या दृष्टीने तुम्ही विचार करू शकता. एक वेगळं फील्ड तुमच्यासमोर ठेवतोय मी. दरम्यानच्या काळामध्ये आपण बघू शकतो धावफलकावर त्यात 20 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये संपलेला आहे. तिसरं षटक सुरू झाली आहे. सूरज ओवाळ गोलंदाजी मार्कवरती. महालक्ष्मी स्टोन क्रशर्स हा गोलंदाज आहे आणि मैदानामध्ये धावा आपण बघितल्या तर 21 धावा आहेत. मॅच सुरू असताना बाहेरच्या काही गोष्टींचा देखील उल्लेख करावा लागतो. दरम्यान चेंडू उंच आकाशामध्ये, मात्र टायमिंगमध्ये
तेवढं परफेक्शन नव्हतं आणि ताकदही नव्हती. आपण बघू शकतो धावफलकावरती आहेत 22 धावा. एका धावेने पुन्हा एकदा धावफलक पुढे पोहोचेल. षटक क्रमांक 3 एव्हाना सुरू झालेला आहे. गोलंदाज सूरज आणि यावेळेस फलंदाजीसाठी जे मोहोळ संघाचे फलंदाज आहेत SK आणि विठ्ठल, ही जोडी मैदानामध्ये. स्ट्राईक एंडवरती आहे विठ्ठल, SK. नॉन स्ट्राईक एंडवरती विठ्ठल. अपील आहे, प्रश्न पंचांकडे विचारलेला आहे, परंतु कोणतीही प्रतिक्रिया पंचांकडून नाहीये. निर्धाव चेंडू ठरेल. क्रिकेटमध्ये आम्ही बघत असतो की बरीचशी अपील हे पंचांवरती सुद्धा प्रेशर क्रिएट करण्यासाठी ठेवली जातात. कदाचित एखाद्या वेळेस अपिलामधला उत्साह बघितल्यानंतर सुद्धा पंच बोट वर करू शकतात, परंतु हे पंच सुद्धा 12 नाही 40 गावचं पाणी पिलेले आहेत. अशा गोष्टींना ते अजिबातपणे आखूड टप्प्याचा हा चेंडू होता. पूलचा प्रयत्न आपण बघू शकतो. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आहे. चांगली गोलंदाजी. सूरज ओव्हाळचं 3ऱ्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं होतं. या षटकामध्ये केवळ 2 धावा आलेल्या आहेत. विशेष म्हणजे फलंदाजांनी अगोदरच्या षटकामध्ये तब्बल 14 धावा वसूल केलेल्या आहेत. पहिलं षटक चांगलं ठरलं होतं, 5 धावा. दुसरं षटक थोडं मागणं होतं, 14 धावा. या षटकामध्ये पुन्हा एकदा सूरज ओव्हाळनं धावा रोखलेल्या आहेत. 4 गोलंदाजांचा वापर करायचा. यावेळेस पुन्हा एकदा स्लोवर वन होता. अपेक्षित ताकद लावू शकला नाही क्षेत्ररक्षक तिथे. 1 धाव केवळ आहे. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज तयार नव्हते. या गोष्टी देखील तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे क्रिकेटमध्ये. ज्यावेळेस एखादा क्षेत्ररक्षक वेगात चेंडूवरती येत असतो, अशा प्रयत्नात त्याच्यामधून चूक होण्याची शक्यता दाट असते. त्यावेळेस दुसऱ्या धावेसाठी तुम्ही तयार असलं पाहिजे. मी नेहमीच खेळाडूंना तो सल्ला दिलेला आहे की तुम्ही 1 धाव घेतल्यानंतर तुम्ही पुढे जाऊ नका. रिटर्न क्रीजच्या, पॉपिंग क्रीजच्या जास्त पुढे जाऊ नका. तिथेच थांबा. तुम्ही बॅट लँड केल्यानंतर तिथेच थांबा. यावेळेस खूप चांगला फटका आहे. मिड विकेटला जमिनीच्या समांतर चेंडू. लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न विफल ठरतायत आणि चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावा, 3 षटकांचा खेळ. धावफलकावरती 27 धावा नोंदवलेल्या आहेत 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. विठ्ठल मैदानामध्ये खेळतोय. SK मैदानामध्ये त्यांना आत्ताच चौकार खेळलेला आहे आणि तो सुद्धा फॉर्म मध्ये आलेला आहे. ही चांगली गोष्ट आहे. विठ्ठलने एक षटका ठोकल्यानंतर मात्र तो शांत झालेला आहे. पहिलाच चेंडू सीमारेषे बाहेर फेकला आणि तिथून पुढे मात्र 6 चेंडूमध्ये मात्र 3 धावा विठ्ठलने घेतलेल्या आहेत. त्याला सुद्धा आता आक्रमक मोडमध्ये यावं लागेल. एक्सिलरेटरवरती पाय ठेवावा लागेल, कारण स्लॉग ओव्हर्स आहे, डेथ ओव्हर्स आहे. इथे धावांची जास्तीत जास्त गरज असेल मोहोळ संघाला. मोहोळ विरुद्ध महालक्ष्मी स्टोन क्रशर अशी मॅच मैदानामध्ये रंगलेली आहे. ही क्वालिफायर मॅच आहे. दोन्ही संघांनी 1-1 सामना जिंकलेला आहे, 1-1 सामना गमावलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये 2 संघ एकमेकांच्या समोर येऊन उभे टाकलेले आहेत आणि इथे विजय मिळवणं ही क्वालिफायर मॅच आहे. तुम्ही बाद फेरीमध्ये पोहोचणार आहात. पहिल्या फेरीमध्ये प्रत्येक टीमला 2 कमीत कमी किंवा जास्तीत जास्त 3 मॅचेस मिळतात आणि त्यापैकी 2 विजय मिळवलेला संघ हा बाद फेरीमध्ये पात्र ठरतो. खूप अनोखी संकल्पना आहे आणि मला वाटतं टेनिस क्रिकेटमध्ये ही संकल्पना प्रचंड यशस्वी ठरलेली आहे. फुल टॉस चेंडू, लॉफ्ट केला चेंडूला, स्क्वेअर लेगला, हा एक सुंदर षटकार. नोंद आहे. धाव फलकाला हळूहळू बाळसा आलेला आहे. अगोदर आपण पाहिलं होतं की खूप क्रुश होता धाव फलक. परत एकदा ब्लास्ट आणि थेट कॅनॉपीवरती हा चेंडू. षटकार. हा चेंडू बारामती शहराचं दर्शन घेत असताना स्टेडियमच्या पलीकडे जाऊन पडलेला आहे. असा एक चेंडू होता. एका फलंदाजाने चेंडू खेळला. आता इंग्लिश काउंटी मधली ही गोष्ट आहे. एका काउंटी मधून चेंडू खेळला, तो थेट दुसऱ्या काउंटी मध्ये चेंडू जाऊन पडला.
वाईड चेंडू, एक अतिरिक्त धाव धावफलकावरती आपण बघू शकतो. धावा आहेत त्या 40. वॉर्विकशायर या काउंटीमध्ये ग्राउंड होतं. ग्राउंडच्या शेजारी नदी होती, नदीच्या पलीकडे ग्लुस्टरशायर आहे आणि वॉर्विकशायर मधून चेंडू खेळला, तो नदीच्या पलीकडे जाऊन पडला ग्लुस्टरशायर मध्ये. याबरोबर परत एकदा चेंडू कॅनॉपीवर, लागोपाठचा दुसरा चेंडू. अख्खा बारामती तालुका दाखवला चेंडूला यावेळेस. आणि तिथून पुढे काय उसळी घेतली या खेळाडूने तुम्ही बघा. 3 लागोपाठचे षटकार ठोकत धावफलकाला पोहोचवलंय 46 वर. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. उजव्या बाहेर, इथे सुंदर चेंडू ठरेल निर्धाव. षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू आहे. आणि ज्या फटक्याची आम्ही चर्चा करत होतो, जो फटका एका काउंटीमधून दुसऱ्या काउंटीमध्ये खेळला होता, तो फटका खेळणारा फलंदाज भारतीय होता. त्याचं नाव सी.के. नायडू. सी.के. नायडूंनी असा फटका खेळला होता, तो दुसऱ्या काउंटीमध्ये जाऊन पडला होता. तर बघू शकतो शेवटचा चेंडू होता या इनिंगचा आणि या चेंडूवरती मिळत आहेत 2 धावा. धावफलकावरती पुढे 48. 4 षटकांमध्ये राजयोग मोहोळ संघाने 48 धावा बनवलेल्या आहेत. 49 धावांचं आव्हान महालक्ष्मी स्टोन क्रशर संघासमोर ठेवलेलं आहे. खरं तर पहिल्या 3 षटकामध्ये माफक धावसंख्येपर्यंत होते, मात्र शेवटचं षटक हे प्रचंड महागडं ठरलेलं आहे. त्या षटकामध्ये तब्बल 21 धावा मला वाटतं आलेल्या असतील आणि एक मोठा स्कोअर आता महालक्ष्मी स्टोन क्रशर संघासमोर आहे. विठ्ठलाने आज इथे कमालीची फलंदाजी केली. सलामीला आला होता विठ्ठल आणि सलामीला येत असताना 4 षटकार त्याने दाखवले आणि 4 षटकार खेळत असतानाच 29 धावांची खेळी 29 धावांची खेळी त्याने उभी केलेली आहे आणि संघाच्या मोहोळ संघाला एका मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवलेला आहे. बघायचंय विठ्ठल ची ही खेळी संघाला किती लाभदायी ठरते, किती शुभदायी ठरते, किती परिणामकारक ठरते, याचं उत्तर देखील पुढच्या इनिंगमध्ये आपल्याला बघायला मिळेल. मात्र महालक्ष्मी स्टोन क्रशर हा संघ कशा प्रकारे उफाळून वर येतो हे बघायचंय आणि या 4 षटकामध्ये 49 धावांना निर्भीडपणे तोंड देतोय हे बघायचंय. चला, आपण मात्र कुठे जाणार नाही, आपण देखील घेत राहू या सामन्याचा आस्वाद. मी मात्र थोडा वेळ थांबेल, माझी वेळ होईल विश्रांतीची. तर इथे आपल्या समोर येतील विरार मुंबईचे समालोचक प्रशांत आदवडे सर. या, स्वागत आहे. भारत पबार चषक 2022 में सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत करेंगे। टेनिस.इन के माध्यम से बहुत सारे दर्शक हमारे साथ जुड़े हुए हैं, इनका भी स्वागत है। शुक्रिया डीजे। प्लेयर टू वॉच आउट अमोल, जिन्होंने पहले मैच में 39 रनों की धब्बादार पारी खेली थी, 6 छक्के जड़े थे
और वो खिलाड़ी इस वक्त मैदान के अंदर है। गेंदबाजी की बात करें तो गेंदबाजी करने के लिए फिलहाल नगर पालिका एंड से गेंदबाज तैयार होते हुए सुमित और अमोल प्रारंभिक बल्लेबाज, आकाश, लखन लखन गेंदबाजी करने के लिए तैयार। इस ओवर की पहली गेंद और अब मजा आएगा। ये दूसरी पारी बहुत इंटरेस्टिंग हो सकती है। पहली गेंद फुल टॉस थी, ऑन सेट पर खेलना चाहते थे। फुल टॉस गेंद का बल्लेबाज फायदा नहीं उठा पाए, तैयार नहीं थे मानसिक तौर पर, और ये उम्मीद एक बार भी नहीं थी कि ये गेंद फुल टॉस आएगी। लेन गेंद का इंतजार कर रहे थे और एक बार बॉडी का बैलेंस देखिए थोड़ा स्टंप की तरफ चला गया था। मानसिक तौर पर, शारीरिक तौर पर आपको तैयार रहना होता है। पहली गेंद बिंदी गेंद है। ओ बहुत अच्छी गेंद, टप्पा खाने के बाद उछाल लेती भी, कान से छिट्टी बजाती भी गेंद विकेट कीपर के दफ्तर की तरफ। लखन की अच्छी गेंदबाजी। पहली गेंद पर बिंदी है, दूसरी गेंद पर एक बार फिर आप देखें बिंदी है, लेकिन ये बहुत अच्छा बाउंसर था। तीसरी गेंद पर क्या कहानी, 49 रनों की जरूरत है। बल्लेबाज स्ट्राइकर रन पर बल्लेबाजी करने के तैयार अमोल। ऑन सेट पर एक खिलाड़ी बाउंड्री लाइन पर लॉन्ग ऑन पर है। आगे गेंद है, एक्स्ट्रा कवर पर एक बार फिर पीछे कोई खिलाड़ी नहीं है। गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती भी इनको दिखती है छोटी दरार, तो ये रन ढूंढते 4। गेंद बाउंड्री लाइन के बाहर, मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। स्टोक ज्यादा आगे गेंदबाजी की थी, फुल लेन गेंद थी, इसका भरपूर फायदा बल्लेबाज ने उठाया। इस ओवर की अगली गेंद बैकफुट चले गया, ऑन साइड की तरफ गेंद को फुल किया। एक बार फिर गेंद टोले की तरफ जा रही है। अच्छा स्ट्रोक था, शानदार फील्डिंग बाउंड्री पर 1 रन का इजाफा। रन संख्या इसी के साथ 5 रन जीतने के लिए 49 रनों की जरूरत है। बबलू शिंदे, टिप्पू भोसले, मयूर शेट्टी, शाहरुख मुलानी, शंभू मोरे, अजय चौहान, गणेश भोसले, हर्षवर्धन शेलार, सनी कशित, अजय सोनवने, रोहन खाड़े, सूरज थोरात, इनकी जो मेहनत है वो रंग लाती भी। डे नाइट का टूर्नामेंट है। हमारे साथ शुभम जुड़े हुए हैं, बहुत ही बेहतरीन काम कर रहे हैं। एक तरफ डिजिटल स्कोरर विशाल नानेकर। स्ट्राइक रन पर बल्लेबाज तैयार है बल्लेबाजी करने के लिए। सुमित रुक गए एक बार फिर। 5 रन बने हैं। ये ओवर क्रूशियल है, पावर प्ले का पहला ओवर। अब जाकर इस प्रतियोगिता के लिए अच्छा योगदान रहा है बिरजू भैया मांडरे, सत्यवर्तक सोनू कांबड़े। स्विंग एंड मिस, ब्यूटीफुल बॉलिंग। टिप्पा बिल्कुल ऑफ टेप के बाहर था। गेंद को रीड करने की जरूरत है, गेंद को रीड नहीं किया, ऑन सेट पर पुल करना चाहते थे, काफी शरीर से दूर गेंद थी। बिंद गेंद आ रही है। लखन की अच्छी गेंदबाजी। इस ओवर में अभी तक 5 रन दिए हैं। अब ये ओवर अच्छा साबित हो रहा है। आखिर गेंद शेष है, दोनों के लिए विशेष है। दूर वाले एंड से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। अब हमें गेंद है, मिस्टर शोक ऑन साइड पर खेलना चाहते थे, लखन गेंद के नीचे। अब जाकर लखन को मिला विकेट, अच्छा कैच, और बल्लेबाज सुमित बैक टू द पेबल जाते हुए। पहली गेंद काफी ऑफ स्टंप के बाहर थी, उस गेंद को भी ऑन साइड पर खेलने का प्रयास किया। दूसरी गेंद बिल्कुल एक बार फिर चौथे पांचवें स्टंप की तरफ थी, उसको भी एक बार फिर ऑन साइड पर खेलने का प्रयास किया। लेकिन अब जब आप ये शॉट जब खेल रहे हैं ना, तब जाकर बॉडी का बैलेंस बहुत अच्छा होना चाहिए था। गेंद की तरफ आप नहीं थे, उसके कारण मिस टाइम स्ट्रोक था और लखन की प्रशंसा होगी। गेंदबाज है, मोमेंटम एक बार फिर बिल्कुल स्ट्राइकर इन की तरफ आता है और उसके बाद में पीछे जाके इन्होंने मिड ऑफ की तरफ जाके बहुत अच्छा कैच लपका। पहले ओवर का खेल, रन संख्या कुल मिलाकर 5 रन 1 विकेट के नुकसान पर। बॉलर का नाम बताइए। फैसल की घड़ी में फैसल आए हैं।
हवा में गेंद है, इस पर खिलाड़ी बहुत दूर है, शॉट अच्छा नहीं था, टाइम ही नहीं कर पाए। ये जो मुकाबला है, इस मुकाबले में अमोल के ऊपर सबकी निगाह रहेगी, जिन्होंने 6 छक्के जड़े थे, 39 रन बनाए थे AB11 के खिलाफ। लेकिन उस वक्त गेंदबाजी कुछ अलग थी। यहाँ गेंदबाजी में बिल्कुल एक बार फिर बहुत सारे गेंदबाज असरदार सरदार है। रन संख्या यहाँ से स्कोर जा पहुंचा है 6 रन। 49 की जरूरत है दूसरे ओवर का खेल। मैदान के अंदर आप देख रहे हैं लक्ष्य बहुत बड़ा है, स्ट्राइक रन पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए। अमोल एक बार फिर ये शॉट भी देखे, खड़े खड़े खेलने की कोशिश, थ्रो अच्छा है, फाइनली के खिलाड़ी का थ्रो बहुत अच्छा आएगा, गेंद ऑफ टाइम के बाहर थी, शरीर से दूर, दोबारा वही कहानी है। जितना आप एक बार फिर देखिए गेंद के करीब खेलेंगे उतना फायदा होगा। रन संख्या इसी के साथ कुल मिलाकर 7 रन, 7 ऑन द बोर्ड। इस बार हवा में खेलते हुए खिलाड़ी बॉडी लाइन पर तैनात है, ले लिया कैच, दूसरे विकेट का पतन होता हुआ बल्लेबाज बैक टू द पेलोन जाते हुए। नुकसान पर रन संख्या कुल मिलाकर 7 रन। अकरम आए हैं जो बहुत ही बेहतरीन विकेट कीपर है, मैदान के अंदर क्या अपना जलवा दिखाएंगे। लेकिन जब तक मैदान के अंदर अमोल है तब तक मैच बन सकता है। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की थी पहले मैच में, इस मैच में वो रंग आप नहीं देख पा रहे हैं, थोड़ा सा फीका फीका रंग है। उड़ाया आसमान की तरफ, बहुत ऊपर गेंद है, लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है, गेंद के नीचे आ रहे हैं और कैच ले लिया। अमोल बैक टू द पेबल जाते हुए शानदार गेंदबाजी का प्रदर्शन फैसल द्वारा, फैसल की घड़ी में अगली परीक्षा में पास होते। मुख कुरुक्षेत्र शेठ गौड़ी, अमर भैया धुमाड़। सत्यवर्तक सोनू काळे जे नगरसेवक आहेत त्यांचं देखील मनापासून धन्यवाद। आणि त्या मैदानामध्ये जे चित्र आपण बघतोय तिथे प्रचंड दबाव बॅटिंग करणाऱ्या टीमवरती आहे। विकी आपलं स्वागत आहे। ओहो, चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला, टप्पा पडल्यानंतर ऑफ टर्मच्या खूपच बाहेर झाला, चेंडूवरती फारसं उत्तर नव्हतं बॅट्समॅनकडे, फलंदाज थोडीशी हाराकरी करतायत मैदानामध्ये। या षटकाचा विचार केला तर दुसरं षटक मैदानामध्ये सुरू असताना धावफलगती एकूण डाबा आहेत त्या 7। ऋषि सर स्वागत है और अगले मैच के लिए आप तैयार हैं। अमरावती मृत्युंजय पुणे संघाचे कॅप्टन या ठिकाणी आपण पाहतोय। ये भी बहुत अच्छी गेंद और थ्रो का मार्का है, समस्या बल्लेबाजों के लिए बढ़ती हुई।
मैग्निफिसेंट फील्डिंग, सुपर फील्डिंग। फिलहाल अगर देखे तो स्ट्रगल कर रहे, संघर्ष जारी है, 49 का लक्ष्य है और कमाल की गेंदबाजी, कमाल की गेंद। कॅप्टन आपण लगेचच टॉस बॉक्सच्या दिशेने यायचंय। 9 गेंदों का खेल से 40 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। बयालीस रनों की जरूरत है। टिप ऑफ टिप के बाहर, दबाव पूरी तरह से एक बार फिर बल्लेबाजों के ऊपर हैं, तो गेंदें बहुत कम है। 7 गेंदों का खेल या एक बार फिर 8 गेंदों का खेल अभी भी शेष। 42 रनों की जरूरत है। आसिफ ऑन स्ट्राइक, बैकफुट पर खेलने का प्रयास किया गया, गेंद की तरफ बल्लेबाज नहीं जा पा रहे हैं। सबसे बड़ी समस्या वो है। हमराज मृत्युंजय पुणे टीम के कप्तान प्रदीप जी, आपका स्वागत है। टॉस के लिए आप यहीं पर रहिए क्योंकि केवल 8 गेंदों का खेल शेष है। आखिरी गेंद, बहुत अच्छा स्ट्रोक है लेकिन खिलाड़ी भी मौजूद है इस वक्त। अच्छा स्ट्रोक, दमदार स्ट्रोक, गेंद बॉडी लाइन के बाहर, शानदार बल्लेबाजी। की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। अब निर्णायक ओवर संतोष गेंदबाजी करने के लिए आए हैं। हमराज मृत्युंजय पुणे टीम के कप्तान को मैं विनती कर रहा हूं, रेडी रहे। प्रदीप जी इस वक्त हमारे राइट साइड पर पहुंच चुके हैं, इनका स्वागत है। और अब जाकर यह निर्णायक ओवर डालने के लिए संतोष मैदान के अंदर। बल्लेबाजों की बात करें तो आसिफ इंपॉर्टेंट खिलाड़ी है और एक तरफ बल्लेबाज अकरम। ऑफ टॉप के बाहर गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद के करीब नहीं है। टिप्पा बहुत अच्छा है, लेन बहुत ही बढ़िया, शरीर से दूर रखते हुए आंखों से दूर रख रहे हैं। 5 गेंदे 35। फुल टॉस गेंद, कदमों का अच्छा इस्तेमाल, लॉन्ग ऑन की तरफ खिलाड़ी मौजूद है। 1 रन लेने का मौका मिलेगा, 1 से ज्यादा नहीं है। वक्त के आगे और नसीब से ज्यादा किसी को कुछ भी नहीं मिलता। मैदान के अंदर राजयोग मोहल सोलापुर ने शिकंजा कस लिया है। बेहतरीन प्रदर्शन गेंदबाजों द्वारा। पहले विट्ठल चौहान ने शानदार बल्लेबाजी की और 29 रनों की एक जबरदस्त पारी खेली, दमदार खेल उनकी तरफ से रहा। उसके बाद में गेंदबाजों ने प्रभावित किया। फुल टॉस है, रडार में है, गेंद जाएगी लॉन्ग ऑन के ऊपर से बॉडी लाइन के बाहर, 6 रन। तीन गेंदों का खेल से 28 रनों की जरूरत। इस वक्त ब्रॉकोल में गेंद है, ऑन साइड की तरफ एक बार फिर खिलाड़ी मौजूद है। 1 रन का इजाफा और राजयोग महल सोलापुर की टीम अब जीत की दहलीज पर है। जीत का स्वाद चखने का मौका मिलेगा। बहुत ही बेहतरीन प्रदर्शन गेंदबाजों द्वारा। कुछ अच्छे स्ट्रोक खेलने का प्रयास जरूर हुआ बल्लेबाजों की तरफ से, लेकिन बहुत बार ऐसा हुआ ताकत का इस्तेमाल किया गया, टाइमिंग के ऊपर निर्भर नहीं थी, वो सबसे बड़ी समस्या थी। और अब यहाँ से हार के कगार पर है महालक्ष्मी ट्रोनकशन और राजयोग मोहल सोलापुर की गाड़ी, बट पूरी तरह से पटरी पर। अब जाकर ये आखिर के पर चक्का जरूर आएगा। अकरम ने बहुत अच्छी बल्लेबाजी जरूर की, लेकिन उनका नंबर थोड़ा सा गलत था, ऊपर भेजने की जरूरत। अब जाकर तीर कमान से निकल चुका है राजयोग मोहल सोलापुर। कंग्रेचुलेशन, वेल डन सोलापुर।